मोठी बातमी आहे। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील अटक आरोपी सासू लता हगवणे आणि पती शशांक हगवणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। पिंपरी म्हाळुंगे पोलीस त्यांचा ताबा मागण्याची शक्यता आहे। तसा अर्ज त्यांनी न्यायालयात केलाय। जेसीबी खरेदी प्रकरणामध्ये बंदुकीचा धाक दाखवत 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या दोघांवर पिंपरी म्हाळुंगे पोलिसात गुन्हा दाखल आहे आणि या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपींना वर्ग करण्याची पोलिसांनी न्यायालयाकडे मागणी केली आहे। पुढील 48 तासात दोन्ही आरोपींना पोलीस ताब्यात घेऊ शकतात। दोन्ही आरोपींना हुंडाबळी प्रकरणामध्ये जामीन मिळण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी आधीच अर्ज केल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गोविंद, आधी तर हुंडाबळीचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये ते सध्या अटकेत आहेत आणि त्याच्यात आता जेसीबीचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा म्हाळुंगे पोलीस चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जाते। नेमके काय पुढे प्रोसेस होऊ शकते? खरं तर आपल्याला माहिती आहे की दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आणि याच कोठडीतून त्यांची रवानगी जी आहे ती पिंपरी चिंचवड पोलिसांकडे व्हावी। खरं तर न्यायालयीन कोठडीनंतर या आरोपींना अधिकार असतो की त्यांनी जामिनासाठी अर्ज करायचा आणि आताची जी एकूण परिस्थिती आहे त्यामध्ये लता हगवणे जी सासू आहे तिच्या मेडिकल कारणास्तव तिला जामीन देखील मिळू शकतो। मात्र हीच शक्यता लक्षात घेत किंवा जो प्रशांत येळवंडे नावाच्या व्यक्तीने तक्रार दिली होती पिंपरी चिंचवड पोलीस हद्दीतील म्हाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये की त्याची जेसीबी खरेदी प्रकरणामध्ये 11,70,000 रुपयाची या दोघांनी फसवणूक केली आणि जेव्हा पैसे मागायला गेलं तेव्हा बंदुकीचा धाक दाखवला शशांक हगवणे यांनी। अशा पद्धतीची तक्रार दिली। त्यानुसार दोघांविरोधात या आर्म ॲक्टनुसार पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते आणि याच गुन्ह्याच्या तपासाकामी या दोघांनाही आता पिंपरी चिंचवड पोलीस तात्काळ ताब्यात घेऊ शकतात। मात्र न्यायालयीन कोठडीतून त्यांची जामीन जर झाला तर इतर कुठे पळून जाऊ नये यासाठी म्हणून हा असा अर्ज केला जातो की आम्हाला या गुन्ह्यामध्ये या दोघांचीही चौकशी करायची आहे आणि त्यामुळे न्यायालयीन कोठडीतून थेट आता हे दोन्ही जे आरोपी आहेत ते पिंपरी चिंचवड पोलीस यांच्याकडे वर्ग केले जाऊ शकतात। पुढच्या 48 तासामध्ये ही प्रोसेस होणार असल्याची माहिती खुद्द आपल्याला डीसीपी जे आहेत शिवाजी पवार यांनी दिलेली आहे। निश्चितच गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीचे अपडेट आपण घेत राहूयात।